नमस्कार मित्रांनो, डी मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश देवाने. कंटिन्यू आपण शेतकऱ्यांना अपडेट किंवा नवीन योजनेची माहिती किंवा अनुदानाबद्दल आपण माहिती मिळत असतो. तशीच एक माहिती म्हणजे महाराष्ट्रामध्ये केंद्राचे कृषी पथक आलं होतं. पाहणी करायचं दुष्काळाचे पाणी नेमकं किती नुकसान झालंय, नेमकं काय विषय, नेमकं ह्याच्यामध्ये काय विषय झाला, नेमकं अनुदानाची कोणती गोष्ट झाली, याच्यामध्ये किती जिल्ह्यामध्ये पाहणी केलेली आहे, यामध्ये नेमकं कोणता विषय झाला काय ना आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. जर चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा, कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती मिळत असतो आपल्या व्हिडिओमध्ये. जर सर्वांना माहित आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे, महसूल मंडळ किती जाहीर झाले माहिती आहे, 1000च्या आसपास महसूल मंडळ जाहीर झालेले आहेत. त्याच्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयातलं कार्यालयातली 12 सदस्याची टीम महाराष्ट्रामध्ये आली होती. त्याच्यामध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहणी करायला ठरवलं त्यांनी. दोन्ही भागात त्यांनी पाहणी केलेली आहे. तर मराठवाडा जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये त्यांनी पाहणी केली. जर माझ्या पाठीमागे पाहता तुम्ही त्याचे तिथलेच फोटो आहेत ते पाहणीचे. त्यानंतर पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये पुणे, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामध्ये पाहणी केली. तिथल्या गावात बी पाहणी केली. त्या गावाचे नाव तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या व्हॉट्सअप चॅनल टाकले आहेत तिथं जाऊन तुम्ही सविस्तर पाहू शकता. आपल्या व्हॉट्सअप चॅनल कंटिन्यू अपडेट असते शेतीविषयी, कारण ते दिवसभरात एकच व्हिडिओ बनवायला भेटते, तर दिवसभरातला अपडेट टाकता येतं तिथं. तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होत असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच्यामध्ये पाहणी केली, सर्व झालं. तर त्याच्यामध्ये नेमका आता अनुदानचा विषय काय, तर अनुदानचा आणि कोणतं समोर विषय काय आलेला नाही. तर काही जण म्हणतात 13,500 प्रति हेक्टर पर्यंत दुष्काळाचे अनुदान मिळून जाईल, काही जण म्हणतात 8,500 प्रति हेक्टर पर्यंत मिळून जाईल. परंतु त्याच्यामध्ये दुसरा एक विषय समोर आला आहे. काल विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता विरोधी पक्ष आमदारांनी. त्यावेळेस तिथे आज सांगण्यात आलेलं आहे की उद्या म्हणजे आता शुक्रवारी एकनाथ शिंदे ही मोठी घोषणा करणार आहेत असे सांगण्यात आलेलं. कारण काल शपथविधी काही राज्यातील, त्याच्यामध्ये ते आपले मुख्यमंत्री तिकडे गेले होते शपथ दिला, त्यामुळे त्यांनी उत्तर देऊ शकले नाहीत. परंतु तिथल्या काही नेत्यांनी सांगितलेलं आहे की शुक्रवारी सर्वात मोठी घोषणा होणार आहे. तर अशी घोषणा होणार आहे की तोंडात बोटं घालतील अशी विरोधक, अशी मोठी घोषणा होणार आहे. म्हणजे किती अनुदान मिळणार आहे ते शुक्रवारीच कळणार आपल्याला, म्हणजे उद्याच कळण. जर अनुदानाचे सर्व विषय उद्या कळाले तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगेन आपल्या व्हॉट्सअप चॅनलला. तर व्हिडिओच्या आधी तिथं अपडेट दिलं जाते, ते जाऊन तुम्ही जॉईन व्हा. तर अशा प्रकारे माहिती सांगायची. सर्वांना प्रश्न पडला होता की दुष्काळी अनुदान पंचनामे करण्यासाठी केंद्रीय पथक कधी येणार आहे. जेव्हा केंद्रीय पथक येतं तेव्हाच राज्य सरकारने पैसे मागणी केली होती केंद्र सरकारकडे की दुष्काळी अनुदानासाठी आम्हाला एवढी रक्कम द्या. तर ती मागणी मंजूर होण्यासाठी केंद्रातले पथक इकडे यावं लागतं. पाहणी केल्यानंतरच ते अनुदान मंजूर होतं, मागणी मंजूर होते. त्यामुळे पथक येऊन गेलेला आहे. तर लवकरात लवकर राज्य सरकारची मागणी केंद्र सरकार पूर्ण करेन आणि त्यानंतर शेतकऱ्याला वितरित सगळे अनुदान, दुष्काळीचे लाभ सर्व मिळून जाते शेतकऱ्यांना. तर अशा प्रकारे माहिती सांगायची शेतकरीमधून. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. जर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, कारण आपल्या व्हिडिओमध्ये एवढे आज अनुदान पडणार आहे तेवढे अनुदान पडणार आपल्या व्हिडिओमध्ये असं कधी काय नसतं. त्यामुळे तुम्ही चॅनल लाईक करा, व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे सविस्तर माहिती व्हिडिओ तुम्हाला सर्व समजला असतील मी असं गृहीत धरतो. धन्यवाद.